बदलापूरमध्ये कालच हाणामारीचा एक धक्कादायक प्रकार घडलेला आणि त्याच्यानंतर आज पुन्हा एकदा मारामारीचा एक भयानक प्रकार जो आहे तो मांजर्ली चौकात घडलेला आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही जर पाहिलं तर जसलोक मिठाई आणि हे समृद्धी क्लिनिक हा परिसर आहे। मांजर्लीचा अत्यंत महत्त्वपूर्ण चौक म्हणून हा ओळखला जातो आणि येथे एका दुचाकी स्वाराची गाडी जी आहे ती धडकली। त्याच्यानंतर त्या मुलाला ज्याला लागलं होतं त्याने आपल्या एका मित्राला येथे बोलावलं आणि तो उपचार घेण्यासाठी पुढे रुग्णालयात गेला, परंतु त्याचा मित्र जो इथे थांबलेला त्याला जे आहे ते बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। काही मुलं हा जो समोरून येणारा रस्ता आहे तिथून रिक्षातून आले आणि जो मुलगा ज्याने आपल्या मित्राला इथे बोलवलेलं तो त्यांना दिसला आणि त्याला बांबूंनी अक्षरशः तुडवण्यात आलं, मारण्यात आलं, पळून पळून मारण्यात आलं। हा धक्कादायक प्रकार याच मांजर्लीच्या चौकामध्ये घडलेला आहे आणि त्याच्यानंतर या समृद्धी क्लिनिकमध्ये त्या मुलाला आणण्यात आलं आणि त्याच्यावरती उपचार या ठिकाणी करण्यात आले। काही टाकेही त्याला लावण्यात आल्याचं आतापर्यंत कळतंय। कुणीही समोर येऊन बोलायला तयार नाहीये। आम्ही काही प्रत्यक्षदर्शींशी संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितलं की तो मुलगा तिथे उभा होता, रिक्षातून अचानक भरपूर मुलं आली, परंतु दोघांनीच बांबूंनी त्या मुलाला मारलं। एक मुलगा दिसायला सळपातळ होता तर एक तब्येतीने असा जाडा मुलगा होता। दोन मुलांनी मिळून एका मुलाला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या मुलाचा अपघात झालेला तो येथून पुढे गेला, कारण की त्याला एक्सरे वगैरे काढायचे होते म्हणून त्याला तो पुढे गेला, परंतु त्यांनी ज्या मित्राला आपल्याला इथे बोलवलेलं त्या मित्राला मात्र बेदम मारहाण जी आहे ती करण्यात आलेली आहे। आणि या संपूर्ण प्रकारानंतर कुठेतरी बदलापूर शहरात शांतता असणं गरजेचं आहे, परंतु असे हे प्रकार जे आहेत दिवसागणिक आपल्या शहरात घडताना आपल्याला पाहायला मिळतात। याच मांजर्लीच्या चौकामध्ये मगाशी प्रचंड अशी गर्दी झालेली, आम्हाला अनेक फोन आले की या ठिकाणी गर्दी झालेली आहे, मारहाण झालेली आहे, परंतु आता आपण जर पाहिलं तर या घटनेला 1.5 ते 2 तास उलटून गेलेले आहेत। याच समोरचा रस्ता जो आहे तिथून ती रिक्षातून मुलं आली, भरपूर मुलं होती, परंतु मारणारे दोघेच होते। दोघांनी मिळून त्या मुलाला मारहाण केली आणि ज्या मुलाला बेदम अशी मारहाण झाली त्याला या समृद्धी क्लिनिकमध्ये आणण्यात आलं। त्याच्यानंतर त्याच्यावरती उपचार करण्यात आले, परंतु पुढे येऊन कोणी बोलायला तयार नाहीये। अद्यापही पोलीस तक्रार झालेली नाही आणि समंजसपणाने ही जी संपूर्ण घटना आहे ती दाबण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय, परंतु एक माध्यम म्हणून एक प्रामाणिकपणे आम्ही आपल्यापर्यंत शहरात ज्या ज्या घडामोडी घडत आहेत त्या पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहोत। खरं तर कालच हाणामारीची धक्कादायक घटना जी आहे ती रमेशवाडी परिसरामध्ये घडलेली, तिथेही बॅरेज रोड आणि रमेशवाडीच्या मुलांमध्ये काही बाचाबाची झाली, नंतर त्या बाचाबाचीचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं आणि आजही जी भांडणं झालेली आहेत ती अगदी लहान मुलं आहेत, ती जास्त मोठीही मुलं नाही आहेत आणि त्याच लहान मुलांची ही भांडणं पुन्हा एकदा पाहायला मिळाली। नंतर या ठिकाणी पोलीस आले आणि जी मुलं इथे मारण्यासाठी आलेली त्यांनी इथून तात्काळ पळ काढला। ती रिक्षा जी होती तीही इथून लगेच पळविण्यात आली अशी माहिती आम्हाला कळते, परंतु हा धक्कादायक प्रकार जो आहे तो पुन्हा एकदा आपल्या बदलापूर शहरामध्ये घडलेला आहे। रोज काही ना काही शहरामध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळते। कालही संध्याकाळी रमेशवाडीच्या चौकामध्ये मारामारीचा एक धक्कादायक प्रकार घडलेला, तिथेही 2 गटांमध्ये मारामारी झालेली आणि आजही आपण जर पाहिलं तर क्षुल्लक कारण होतं, गाडी धडकली, अपघात झाला, परंतु या अपघातानंतर तिथे बाचाबाचीमध्ये रूपांतर झालं आणि या बाचाबाचीनंतर ज्या मुलाला लागलेलं त्याने आपल्या एका मित्राला इथे बोलवलं। मित्राला इथे बोलविल्याच्या नंतर जे आहे ते जो मुलगा इथे आलेला त्याला मात्र इथे ज्या दुसऱ्या मुलांनी ज्या मुलांना बोलवलं रिक्षातून ती मुलं आली आणि त्यांनी बेदम जी आहे ती मारहाण केलेली आहे आणि या संपूर्ण धक्कादायक प्रकारानंतर कुठेतरी बदलापूरमध्ये पुन्हा एकदा हाणामारीची मारामारीची हे प्रकार जे आहेत आपल्याला पाहायला मिळतात। कालच रमेशवाडी परिसरामध्येही अशाच प्रकारे 2 टोळ्यांमध्ये हाणामारी झालेली आणि आज पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर याच मांजर्ली चौकामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। काही मुलांकडून रिक्षातून ती मुलं आली आणि जो मुलगा त्यांना इथे दिसला, कारण की ज्याचा अपघात झाला होता त्यांनी त्याच्या मित्राला इथे बोलवलं आणि तो उपचार घेण्यासाठी पुढे गेला आणि त्याचा मित्र त्यांना इथे दिसल्याच्या नंतर त्याला बेदम जी आहे ती मारहाण करण्यात आलेली आहे आणि या मारहाणीनंतर कुठेतरी आपण जर पाहिलं तरी भीतीचं वातावरण या परिसरामध्ये होतं। मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी गोळा झालती, एकत्र आलती, परंतु आता आपण जर पाहिलं तर सर्व शांत झालेलं आहे। परंतु पोलिसांकडे अद्यापही कोणती तक्रार गेली नाहीये, यांच्याकडूनही गेली नाहीये आणि दुसऱ्या ज्यांनी मारलं त्यांच्या बाजूनही कोणती तक्रार जी आहे ती देण्यात आलेली नाहीये। पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जेव्हा आम्ही त्यांना संवाद साधला तेव्हा त्यांचं म्हणणं आहे की अद्याप आमच्याकडे कोणतीही तक्रार आलेली नाहीये, परंतु हा धक्कादायक प्रकार जो आहे तो मागील 2 ते 1.5 तासांपूर्वी घडलेला आहे, त्याच्यामुळे शहरात कुठेतरी या घटना ज्या आहेत त्या वाढताना आपल्याला पाहायला मिळते। समोर हा जो रस्ता आपल्याला पाहायला मिळतोय तिथूनच ती मुलं जी आहेत ती रिक्षाने आली आणि ती मुलं इथे आल्याच्या नंतर
ज्या मुलाचा अपघात झाला होता, ज्याची भांडणं होती, तो उपचारांसाठी पुढे गेला आणि त्याचा मित्र जो इथे उभा होता तो त्यांना दिसला आणि त्याला जे आहे ते बांबूंनी प्रचंड असं मारण्यात आलेलं आहे। आणि समोर आपण जर पाहिलं तर अत्यंत महत्त्वपूर्ण हा रस्ता आहे, सिग्नल आहे, मांजरली चौक आहे, जसलोक स्वीटचं दुकान आहे, समोरचे समृद्धी क्लिनिक आहे। या क्लिनिकमध्ये त्या मुलाला आणण्यात आलं, त्याच्यावरती उपचार करण्यात आले आणि हा संपूर्ण धक्कादायक प्रकार जो आहे तो पुन्हा एकदा आपल्या बदलापूर शहरामध्ये घडलेला आहे। काल देखील अशीच एक मारामारीची घटना घडलेली, त्याची ही संपूर्ण अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवलेली। शहरात काय काय घडतंय, काय काय घडामोडी घडतायत त्या अगदी प्रामाणिकपणे आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत असतो। पोलीस तक्रार झालेली नाहीये, त्यामुळे अधिकृतरित्या कुणीही अधिकाऱ्यांनी काही माहिती सांगितलेली नाहीये। जे जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांच्याशी संवाद साधून ही माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला। काही मुलं आम्हाला मगाशी भेटली, आम्ही त्यांच्याशी संवाद साधला, परंतु त्यांनी अधिकृतरित्या स्पष्टपणे काही सांगितलं नाही। सुरुवातीला ते आम्हाला म्हणाले की हा ते आमचंच झालेलं आहे। नंतर आम्ही जेव्हा त्यांना काही प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी लगेच तिथून ते निघाले, ते काही बोलले नाही। परंतु या घटनेमुळे कुठेतरी शहरामध्ये ही भांडणं जी आहे ती रोज काही ना काही घडताना आपल्याला पाहायला मिळते। कुठेतरी शहरातली शांतता व सुव्यवस्था अबाधित राखणं आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे, परंतु अशा घटनांमुळे या ना त्या कारणामुळे आपल्या शहराची चर्चा जी आहे ती वारंवार होताना पाहायला मिळते। छोटंसं कारण होतं, अपघात झाला असेल, समंजसपणाने ते मिटवलं जाऊ शकलं होतं, परंतु कुठेतरी या अपघातानंतर बाचाबाची झाली, नंतर या बाचाबाचीचं रूपांतर हाणामारीत झालं आणि ज्या मुलाचा अपघात झालेला तो पुढे उपचारांसाठी गेला, परंतु त्याचा मित्र त्या मुलांना दिसला। ती मुलं रिक्षातून इथे आली आणि तो जो त्यांचा मित्र इथे उभा होता त्याला प्रचंड अशी मारहाण करण्यात आलेली, दोघांनी मिळून त्याला मारलेला आहे। अक्षरशः त्याच्या डोक्यामध्येही बांबू मारलेला आहे आणि त्याच्यानंतर याच समृद्धी क्लिनिकमध्ये त्याच्यावरती उपचार करण्यात आले, काही टाकेही त्याला बसल्याचं असं कळतंय। परंतु या संपूर्ण घटनेनंतर पुन्हा एकदा बदलापूर शहरामध्ये एक मारहाणीची घटना घडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या संपूर्ण प्रकाराची अधिकृतरित्या माहिती घेऊन पोलिसांशी संवाद साधून त्याची ही संपूर्ण कल्पना आम्ही आपल्यापर्यंत देणार आहोत आणि त्या संपूर्ण घटनेची हाणामारीची सीसीटीव्ही फुटेज मिळतात का, कारण की या परिसरामध्ये अनेक गृहसंकुलं आहेत, अनेक दुकानं आहेत, तेथे या संपूर्ण मारहाणीची सीसीटीव्ही फुटेज मिळतात का, तेही उद्या सकाळपर्यंत आम्ही आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत। बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशीच प्रत्येक बातमी, प्रत्येक समस्या अगदी प्रामाणिकपणे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू। बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा, तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।